हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये. सो आज आपण एक लुक क्रिएट केला आहे, तो म्हणजे मॉमेडियन ब्रायडलचा मेकअप जो आहे तो आपण इथे बघणार आहे. तर मग सगळ्यात पहिले जे आहे आपली जी क्लायंट आहे ती आहे मुस्कान. सो मुस्कानचा आपण आज छान लुक क्रिएट करणार आहे. सो बघूयात आपण कसा मेकअप केला तिचा. सर्वात प्रथम लेन्सेस सेट करून घ्यायचे आहेत. तिथे मी ग्रे कलरच्या लेन्सेस यूज केलेल्या आहेत आणि व्यवस्थित ज्या आहेत लेन्सेस त्या सेट करायच्या आहेत आईजमध्ये. तर तुम्ही बघू शकता आईजमध्ये आपल्या ज्या लेन्सेस आहेत त्या सेट झालेल्या. ऑलरेडी तिची झोप न झाल्यामुळे थोडेसे डोळे जे आहेत ते स्वेल झालेले होते. सो नंतर ते थोडेसे सेटल पण होतात नंतरून. सो सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे टोनर. आधी क्लीन केलेला आहे फेस, त्यानंतर आपण केलेला आहे लोअरचं टोनर. टोनर झाल्यानंतर टोनर व्यवस्थित आपण स्किनमध्ये व्यवस्थित पेनिट्रेट होऊ देणार आहे. त्यानंतर आपल्याला करायचं आहे मॉइश्चरायझिंग. सो मॉइश्चरायझरसाठी इथे वॉटर बेस मॉइश्चरायझर घेतलेला आहे. आपण इथे आज प्रायमरसुद्धा यूज केलेला आहे हिच्या स्किनमध्ये. आणि बेसिकली हा मेकअप जर बघाल तुम्ही तर आपण आज एअर ब्रश मेकअप पण बघणार आहे. थोडासा एअर ब्रशसुद्धा आपण यूज केलेला आहे. सो तुम्ही बघू शकता तिच्या स्किन आपण प्रिपेअर केलेली आहे. स्किनच्या प्रिपरेशनमध्ये खूप सगळ्या गोष्टी येतात, त्या सगळ्या आपल्याला व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करायच्या आहे. त्यानंतर आपण करणार आहे आय मेकअप. सो आय मेकअपसाठी ते नेहमीप्रमाणेच मी टाटेचं कन्सिलर यूज केलेलं आहे. तिच्या स्किन टोननुसार आपण कन्सिलर जे आहे ते यूज करायचे असतात. जे कन्सिलर आहे ते मी तर लायटर शेडचं घेतलेलं आहे. आणि मेकअप जो आहे तो आज एकदम लाईट आणि सेटल मेकअप आपण करणार आहे. खूप हेवी मेकअप आपण इथे दिलेला नाही आहे. सो क्लायंटला खूप मेकअप जो आहे तो खूप सेटल हवा होता. सो त्यासाठी आपण एकदम सेटल मेकअप केलेला आहे. तुम्ही बघू शकता ॲक्च्युली फोटोशूटचाच मेकअप आहे, पण तरी पण तिला हेवी लुक नको होता. सो त्यासाठी आपण एकदम लाईट मेकअप दिलेला आहे. त्यानंतर आपण घेतलेला आहे शॉपरेलचा आय शॅडो पॅलेट. आणि आय शॅडो पॅलेट घेऊन आपण व्यवस्थित ब्राऊन कलरनी व्यवस्थित जे आहे क्रीज लाईनवर वर्क करत आहे. तुम्ही बघू शकता ब्राऊन कलर घेऊन तो व्यवस्थित ब्लेंड आपल्याला करायचा आहे. दोन्ही डोळ्यांना सेम करायचा आहे. आपल्याला थोडासा स्मोकी इफेक्ट द्यायचा आहे, बट आपण ब्राऊन स्मोकी देणार आहे बिकॉज ऑफ तिचा कॉस्ट्यूम जो आहे तो डार्क ब्ल्यू कलरचा होता. सो जर आपण ब्लॅक जर केलं तर टोटली ब्लॅक दिसतं. सो त्यासाठी आपण थोडासा जो आहे तो ब्राउनिश शेड घेणार आहे. ब्राऊन शेडसाठी आपण इथे ब्राऊन कलर घेऊन तो व्यवस्थित जे आहे ते ब्लेंडिंग करणार आहे. आणि ब्लेंडिंग झाल्यानंतर त्यात थोडासा ब्लॅक शेडसुद्धा ॲड करणार आहे. थोडासा ब्लॅक जो कलर आहे तो घेऊन आउटर कॉर्नरला आणि तिची जी क्रीज लाईन आहे त्यावर आपण थोडंसं ब्लेंडिंग देणार आहे. सो ब्लेंडिंगसाठी तुम्हाला 3 डिफरंट टाईपचे ब्रश वापरायचे आहे. सगळ्यात पहिले आपण लार्ज ब्रश वापरला होता, जो की पूर्ण आयबॉलवर पूर्ण सॉकेट एरियावर आपण वर्क केलं. त्यानंतर आपण जो छोटा आपला सगळ्यात स्मर्जिंग ब्रश आहे तो घेऊन आपण खालचे जे आउटर कॉर्नर आणि इनर कॉर्नर आहेत त्यावर व्यवस्थित वर्क करणार आहे. तर तुम्ही बघू शकता आउटर कॉर्नरला आपण थोडासा ब्लॅक कलर घेऊन तो व्यवस्थित ब्लेंडिंग करत आहे. ब्लेंडिंग इथे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्ही जो कलर घेतलेला आहे, जो ब्लॅक शेड घेतलेला आहे तो व्यवस्थित तुम्हाला ब्लेंड करायचा आहे. सो तुम्ही बघू शकता की आपण जे ब्लेंडिंग आहे ते व्यवस्थित केलेलं आहे. इनर कॉर्नरला थोडासा लाईट शेड मी ॲड केलेला आहे. इनर कॉर्नरला हा नेहमी आपल्याला माहितीच आहे की आपल्याला थोडासा लाईट कलर ठेवायचा आहे. आणि त्यानंतर आपण लायनर लावलेलं आहे आणि लायनर लावून ते थोडंसं स्मर्ज देखील केलेलं आहे. जे काही जे स्मोकी आईचे मेकअप असतात त्या मेकअपमध्ये आपण नेहमी बघतो की जे लायनर लावल्यानंतर ते ज्यावेळेस आपण थोडंसं स्मर्ज करतो तर तो इफेक्ट जो असतो तो खूप छान येतो. सो तुम्ही पण कधीतरी ट्राय करा की आपण जे लायनर लावलेलं आहे, मोस्टली जेल लायनर लावलेलं आहे, तर ते थोडंसं आपला जो स्मर्जिंग ब्रश आहे त्या स्मर्जिंग ब्रशने तुम्ही थोडंसं स्मर्ज केलं तर खूप सुंदर असा स्मोकीचा इफेक्ट येतो आईजला. आणि तो मेकअप जो आहे तो एकदम नॅचरल दिसतो, काही तुम्ही एक्स्ट्रा केला आहे असं वाटत नाही. सो तुम्ही बघू शकता की जे लायनर आपण आहे का जेल लायनर तेच व्यवस्थित स्मर्ज करून घेतलेलं आहे. तुम्ही कुठलंही जेल लायनर इंग्लॉटचं वापरू शकता, मेबेलिनचं वापरू शकता, क्युटी ब्युटीचं वापरू शकता. खूप सगळे जेल लायनर येतात, त्यातलं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. त्यानंतर आपण एकदम हलकेसे जे प्रेस पिगमेंट आहेत ते ॲड केलेले आहेत. इथे कुठल्याही प्रकारचं ग्लिटर वगैरे लावलेलं नाही किंवा ग्लू लावलेला नाही आहे. थोडेसे जे आपल्या आय शॅडो पॅलेटमधलेच जे पिगमेंट्स आहेत ते पिगमेंट्स आपण थोडेसे ॲड केलेले आहेत थोडासा शाईननेस येण्यासाठी. आणि ते आपण सिल्वर कलरचे केले आहे बिकॉज ऑफ तिचा कॉस्ट्यूमचा जे वर्क आहे ते वर्क गोल्डन नाही आहे तर सिल्वर आहे. सो आपण जे पिगमेंट्स यूज केले तर ते सिल्वर कलरचे यूज केले. आणि आपण पिगमेंट्स यूज केल्यानंतर थोडंसं स्मर्जिंग देखील त्याला दिलं आहे.
त्यानंतर इथे लॅशेस लावले आहे. लॅशेस मी नॉर्मलच लावले आहेत, खूप हेवी लॅशेस मी तिला दिला नाही बिकॉज लुक जो आहे तो तिला नॉर्मल हवा होता. सो त्यासाठी आपण जे आहे ते व्यवस्थित लॅशेस ग्लू ॲप्लाय करून डिओचा ग्लू लावलेला आहे आणि लॅशेस ॲप्लाय केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता लॅश लावल्यानंतर जो आपला आय मेकअप असतो तो थोडासा हेवीनेस आणि छान दिसायला लागतो. सो ज्यावेळी आपण फोटोशूटचे मेकअप करतो किंवा एखादं क्लायंट करतो तर त्याच्या लुकमध्ये तुम्हाला जर डिफरन्स हवा असेल बेसिक म्हणजे मेकअपच्या आधी आणि मेकअपच्या नंतर, सो लॅश इज इम्पॉर्टंट. लॅश लावल्यानंतर थोडासा डोळ्याचा मेकअप जो आहे तो हेवी दिसतो. त्यानंतर आपण करणार आहे कन्सिलिंग. सो कन्सिलिंगसाठी इथे शॉपरेलचं पॅलेट यूज केलं आहे. त्यानंतर आपण इथे अजून एक स्टेप ॲड केलेली आहे ती म्हणजे हायलायटरची. इथे आपण लिक्विड हायलायटर यूज केलेलं आहे हुडा ब्युटीचं लिक्विड हायलायटर यूज केल्यानंतर तुम्ही ते फाउंडेशनमध्ये सुद्धा टाकू शकता. त्याला इल्युमिनेटर पण म्हणतो आपण. सो ते व्यवस्थित आपण ॲप्लाय करायचं आहे. जो हायलायटेड एरिया आहे त्या हायलायटेड एरियावर आपण ते ॲप्लाय केलेलं आहे. त्याचबरोबर आपण कन्सिलिंगसुद्धा करत आहे. जे शॉपरेलचं आपलं कन्सिलर पॅलेट आहे ते यूज केलेलं आहे आणि जिथे स्किनमध्ये अनइव्हननेस आहे तिथे आपण व्यवस्थित कन्सिलिंग करून घेतलेलं आहे. कन्सिलिंग झाल्यानंतर आपण करणार आहे फाउंडेशन. सो फाउंडेशन इथे आपण नार्सच घेतलेला आहे आणि नार्सच्या फाउंडेशनवर आपण करणार आहे इयरब्रश. सो इयरब्रशबद्दल जर सांगायचं ठरलं तर संपूर्ण मेकअप आपण कन्सिलिंग वगैरे आपण नॉर्मली बेस करून घेऊ शकतो आणि त्यानंतरही नॉर्मली फक्त जे इयरब्रश आहे तो करू शकतो किंवा मग टोटल प्रॉपर जो इयरब्रशचा मेकअप आहे त्याचा व्हिडिओ मी घेऊन येईलच नक्कीच तुमच्या सगळ्यांसाठी की आपण इयरब्रशचा मेकअप कसा केला पाहिजे किंवा इयरब्रश मशीन कुठली परचेस केली पाहिजे, इयरब्रश मेकअप काय असतात, त्यातला फरक काय असतो, बेसिक मेकअप किंवा HD मेकअप आणि इयरब्रश मेकअप यातला फरक काय असतो, या सगळ्याचा एक स्पेशल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येईल. बट आज मी फक्त तुम्हाला ह्या मेकअपमध्ये आपण एक फिनिशिंग लाईनसाठी फक्त इयरब्रश जो आहे तो वापरलेला आहे. तर तुम्ही बघू शकता जे फाउंडेशन आहे ते व्यवस्थित आपल्याला वेट ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. आणि तुम्ही बघत असाल तर तिचा जो आधीचा फेस होता त्या फेसमध्ये फारसे प्रॉब्लेम नसल्यामुळे आपल्याला जे कन्सिलिंग आहे ते लेस करावं लागलं आहे. आणि त्यानंतर आपण करणार आहे इयरब्रश. तुम्ही बघू शकता की फाउंडेशन लावल्यानंतर आपण फक्त एक जी फिनिशिंग लाईन आहे ती इयरब्रशची केलेली आहे. बट इयरब्रशचे जे मेकअप आहे ते खूप सुंदर आणि खूप फ्लोलेस असे असतात. सो तुम्ही डिफरन्स बघू शकता की जो आहे थोडासा येल्लोनेस जो आहे म्हणजे जो येल्लो टोन मेकअप म्हणतो आपण तर तो त्या टाईपचा मेकअप दिसतो आणि थोडासा स्किन जर बघितली तर फ्लोलेस असा मेकअप आहे इयरब्रशचा. सो बेसिकली मला तर इयरब्रशचे मेकअप खूप आवडतात बिकॉज स्किन जर छान असेल तर इयरब्रशचे मेकअपही खूप सुंदर दिसतात. सो आपला जो आहे तो इयरब्रश करून झालेला आहे आणि त्यानंतर आपण करणार आहे आयब्रो फिल. सो आयब्रो फिलरसाठी ते जे जेल आयब्रो फिल यूज केलेला आहे ॲनास्थेशियाचं जेल आयब्रो फिल केल्यानंतर जे मागचा ब्रश असतो आयब्रो फिलरच्या ब्रशचा तर त्याने तुम्हाला 100% जे आयब्रो सेटिंग आहे ती करायची आहे. त्यानंतर तुम्हाला अप्लाय करायचं आहे काजळ. सो हिला इथे मी क्युटी ब्युटीचं व्हाईट काजळ यूज केलं आहे. तुम्ही जर आईज बघितले तर आईज खूपच स्मॉल होते. सो थोडंसं जे मिडलला आहे फक्त मिडललाच मी आयबॉलच्या खाली थोडंसं व्हाईट काजळ जे आहे ते अप्लाय केलेलं आहे आणि व्हाईट काजळ अप्लाय केल्यानंतर त्याला स्मर्जिंग देखील द्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम. त्यानंतर आपण करणार आहे लिपस्टिकसाठी आपण लिपस्टिक जी आहे ती आपण इथे न्यूड लिपस्टिक यूज केलेली आहे. बट जी आमची क्लायंट होती तिला ती न्यूड लिपस्टिक जी आहे ती आवडली नव्हती. सो आम्ही नंतर लिपस्टिकसुद्धा थोडीशी चेंज केली होती आफ्टर सगळा मेकअप करून झाल्यानंतर. कारण कसं असतं की आपले जे क्लायंट असतात आपल्याला क्लायंट बेस वर्क करायचं असतं. सो क्लायंट जे असतात त्यांची डिमांड काय आहे त्यानुसार आपल्याला मेकअप करावा लागतो कधी. सो तुम्ही इथे बघू शकता मी लिपस्टिक चेंज केली आहे, थोडीशी डार्क लिपस्टिक तिला दिली आहे. आणि हा जो लुक आहे हा हिरामंडी ॲक्च्युली लुक आम्ही क्रिएट केला होता. तिला फोटोशूट करायचं होतं त्यासाठी हा मेकअप आपण तिला केला होता. सो तुम्हा सगळ्यांना हा मेकअप कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. हा मेकअप तुम्ही नक्कीच रिक्रिएट करा. नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.